मी हिमगौरी आणि तुमच्या सगळ्यांचं कोकणच्या ट्रिपमध्ये पुन्हा एकदा स्वागत. चक्क आपल्या महाराष्ट्रात कोकणात आणि आहे कशेळी गावात. आणि ही आहेत माझी पावलं. हेच ते जहाज आहे. आपण आता चाललेलो आहोत आरे वारे बीचला. आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण आता कशेळी बीच कशेळीच्या इथे आहे. इथे रस्त्याचं काम सुरू आहे. चालत चाललं मी, शौर्य आणि बाकीचे सगळेच जण. तुम्हाला इथला थोडासा व्ह्यू दाखवते कशेळी या गावचा. चला. आणि आता आपण आहे गणपतीपुळ्याच्या बीचवर. रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे खडी मोठी आहे. ही घरं कौलारू घरं, लाल मातीची घरं, लाल चिऱ्यातली घरं सगळी आणि उतरत्या चक्राची घरं. महत्वाची म्हणजे किती सुंदर. इतकं छान वाटतंय मस्त खरं तर कोकणात. अकरावी 12वीच्या दरम्यान एक ट्रिप झाली होती. त्यानंतर डायरेक्ट आत्ता म्हणजे जवळपास 20-21 वर्षांनंतर पुन्हा एकदा कोकणात. मध्ये आधी आलो होतो एकदा दोनदा, पण असं निवांत मुक्कामी ट्रिप. आणि त्याच्यामुळे इतकं छान वाटतंय, शांत आहे. आणि विषय असा आहे की रस्त्याचं काम सुरू असल्यामुळं चालत जाणं अपरिहार्य आहे. 1.5 किलोमीटरवर अजून बीच आहे. आंब्याच्या बागा आहेत आणि इतकं वैशिष्ट्य आहे. मोहर इतकं आहे झाडांना. पूर्ण झाडं अशी लडबडलेली आहेत. मोहर, आंब्याच्या मोहर. बांबूचं बेट. ए मोर, ए लांडोर. आणि लांडोर माझ्या पुढे चाललेला आहे. आणि इतकं लांडोर आहे आणि इतक्या जवळून पहिल्यांदाच. अजिबात पळाला नाही, घाबरला नाही. जाओ पुढे पळा. रात्री मी म्हणत होते की किती जवळ झालं असतं. भयान थकलेलो आहोत आम्ही. वाटलं होतं पण चालणं फार अवघड. एकदम सरळ चढ आहे. रस्त्याचं काम असल्यामुळे गाडी बिलकुल येऊ शकत नाही. 1.5 किलोमीटर आम्ही चालत अजून तरी दिसत नाही, पण हे पाहण्यासारखं आहे सगळ्यात जास्त बीच. त्यामुळे थोडा त्रास तरी सहन करावाच लागेल. हे सर्व करवंदाचे झाडं आहेत आणि फुलं आलेलं आहे सगळ्यांना. कोकणातलं अजून एक सापडलेलं वैशिष्ट्य म्हणजे नाही, इथं प्रत्येकजण आपापल्या शेताची बाँड्री म्हणूया, म्हणजे शेताचा जो आपला स्वतःचा जो भाग असतो तो अशा छानशा दगडांनी ते पॅक करून घेतात. म्हणजे आपण असं बघतो ना आता शहरात की आपण कंपाऊंड टाकतो, तर हे त्याच प्रकारे हे सर्वजण अशा दगडांवर दगडच ठेवलेले. ते काही पक्कं बांधकाम नाही, परंतु हे बघा ही भिंत अशीच दिसते का. त्यांनी बरोबर त्यांच्या शेताला कंपाऊंड म्हणून हे असं दगडांचं रचून छानशी नैसर्गिक भिंत तयार केलेली आहे. आणि हे खूप ठिकाणी इथं ठिकठिकाणी हे दिसलेलं आहे. हे अशा प्रकारची रचना आहे ती केलेली. उफ, चालून चालून पाणी दिसलेलं आहे. तुम्हाला दिसतंय का? पूर्ण पाणी आहे मागे. एवढ्या चालून चालून पाय दुखले, पण पाणी दिसलंय तर पाय दुखणे वगैरे तसं काय नाही. वाटतं तर पाण्यात पळ सुटू, पण पाय नाही. चालायच्या टायमिंगला असे पाय दुखतात, कधी येते. पण पाण्यात गेलं ना की असं खूपच हे होतं की असं खूपच हे ते ताकद चांगलं पोहण्यासाठी असं होतं. सगळं एनर्जी येते शरीराला, आहे की नाही? येस. चला थोडंसं आपण समुद्राचं दर्शन घेऊयात. ह्या जे कशेळी बीच आहे ते थोडंसं चालताना कसं दिसतंय आपण बाहेरून ते बघूयात.
जे निळं दिसतंय ना हे आकाश नाहीये, हा आहे कशेळी बीचचा दिसणारा व्ह्यू पाण्याचा, समुद्राचा. आणि अगदी असं आकाश आणि ते समुद्राचं पाणी असं एक झालेलं आहे सगळं. आणि इतकं छान नयनरम्य असं वातावरण आहे, खूप भारी, खूप खूप. आता छानशी गंमत दाखवूयात आपण. मस्त कसा व्ह्यू दिसतोय ते बघा सगळ्यांनी. काय बघताय, काय वाटतंय हे? अहो काय, हे आपण कुठं बाहेर नाहीये, हे चक्क आपल्या महाराष्ट्रात कोकणात आणि आहे कशेळी गावात. सुंदर दृश्य आहे ना, असं वाटतंय की नाही एखादा फॉरेनचा सीन आहे आणि तिथे आपण आलेलो आहोत. एकदम छान विहंगम असं मस्त. लाटा किनाऱ्याला येऊन धडकतायत आणि चक्क असं वाटतंय की आपण हे इंडियात नाहीच आहोत. पण हे अजिबात विसरू नका, कोकण ट्रिप करत असाल तर कशेळी बीचला भेट द्यायला आवर्जून 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 या. व्ह्यू विसरणारच नाही. आणि आता आम्ही पायवाटेने खाली चाललेलो आहोत. त्यांना खालचा व्ह्यू दाखव. हा, शौर्य म्हणते त्यांना खालचा व्ह्यू दाखव. नक्की दाखवते. खाली गेले तर हे असा कच्चा रोड आहे इथे खाली जायला. मी आणि शौर्या चाललेलो आहोत. इकडे छोटासाच रोड आहे आणि इकडून लगेच काठ वगैरे काही नाही आहे आणि इकडून लगेच समुद्र खाली सुरू होतं. अरे बाप रे, पाहिजे तिकडे भीती वाटते. पण नाही काय होतं, व्यवस्थित खाली बघून चालायचं. एकदम असं पायऱ्या उतरताना छान वाटतं पण चढताना भरपूर त्रास होणार आहे. हे बघा, हे समुद्राच्या लाटांचा आवाज येतोय का? सगळेजण सायलेन्स मध्ये थांबा, मग तुम्हाला असं मस्त आवाज येईल. हे बघा, हे आपण इकडून वरून सध्या उतरून आलेलो आहे तिकडून आणि आता इथून खाली उतरतोय. इकडून समुद्राचा व्ह्यू असा आहे. तिथे आहे किंवा आपण खाली तिथे पण जाऊ शकतो. तर चला पायऱ्या उतरून तर घेऊयात अगोदर. व्हिडिओ काढतेस का? आपण संथ उसळणाऱ्या लाटा. मेडिटेशनसाठी अशाच आवाजाची शांत निसर्गाच्या किमयेची गरज आहे खरं तर. चला खाली उतरूया. थोडंसं रोड इथून जाताना असा आहे, त्यामुळे आपण खाली गेल्यावर पुन्हा एकदा शूट करूया. तर चला आता आम्ही खाली जातोय दोघी. थोडंसं रस्ता हे आहे त्यामुळे आता इथं शूट बंद करते. खाली गेलं पुन्हा एकदा आपण आपलं कम्युनिकेशनला आलो सुरुवात करूया. आणि तर चला तुम्ही आमच्यासोबत नक्की मजा घ्या आणि या बीचला येण्यासाठी कधीही विसरायचं नाही. कोकणातली ट्रिप काढली तर कशेळी बीच हे नाव लक्षात ठेवा. चला खाली जाऊया. गणपतीपुळे पण अखंड अशा शिळा आणि हा वरचा व्ह्यू आणि काही क्षणात खाली उतरतोय आपण. चला थोडंसं अवघड आहे इथून. हे पायवाट तुम्ही बघताय, हे अगदी ह्या याच्यावरून उतरत इथपर्यंत आलेलो आहोत आणि आता खाली जायचं आहे. समुद्र एका जवळपास समुद्राच्या जवळ चालू आहे पण ही मोठी शिळा आहे आणि चला उतरूयात. पायवाट अशी ही आहे. आणि येस, हिअर वी आर. आणि आपण आलेलो आहोत छान समुद्राच्या. आपल्या पावलांचे ठसे उमटवून जाऊयात. भारी आहे. किती छान. खूप छान. दूरवर पसरणारा समुद्र आणि हा आहे वरती. आवाजाने धस्स होत आहे काळजात.
इथे काहीच दिसत नाही आहे. माझ्याच पाऊल खुणा उठवून ठेवते. पाहूया कशा दिसतात ते. आणि ही आहेत माझी पावलं. या माझ्या पाऊल खुणा मी कशेळी बीचवर उमटवून ठेवलेल्या आहेत. तुफान! हा खूप. हा तिथे बसून खेळा, तिथे बसून खेळा. आणि ह्या सगळ्यांच्या पाऊल खुणा आपल्या आपल्या तात्पुरत्या उमटवतात. तात्पुरत्या पाऊल खुणा. हो ओ माय गॉड. असं येस 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 येस. ओ माय गॉड केवढी लाट आहे ती. ती केवढी मोठी आली लाट. आता मोठ्या लाटा यायला लागल्या. छान फोटो काढून झालेत. वेगवेगळ्या पोज देऊन झालेल्या आहेत. आणि समुद्राच्या आवाजात माझा आवाज येतोय की नाही काही कल्पना नाही. एक लाट आली आहे जवळ, पण खूप आज जाण्याचीच भीती वाटते. खूप स्लोप आहे आणि लगेचच खूपच म्हणजे जास्त पाण्याचा तळ खूप आहे. त्यामुळे खरं तर भीती वाटते. पण भिजवायचे त्यावरती भिजण्याची इच्छा होती, परंतु काढायचं का तिथं तुमचा? ती खूप मोठी लाट आहे. छूकर मेरे दिल को किया तूने क्या इशारा. असं छान वाटतंय. फेसाळलेलं पाणी पायावर आलं की मस्त. राहणार आहे का तू? इथंच राहते का त्रिशा? मग अरे खूप चालत जायचं आपल्याला पुन्हा. छान आपला बीच बघून झालाय. 10:15च्या आसपास झालेले आणि आता खूप वेळ झालाय. पाणी प्रचंड प्रेशरने इकडे 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 या बाजूला येते, त्यामुळे भीती वाटते. आणि इकडे दिसतंय ह्या दोन ह्याच्यामध्ये इकडे एक घर आहे छानसं आतमध्ये, पण भीती वाटते तिकडे जायला. चला आता शौर्याला पाण्यात खेळायचं होतं, पण इथं शक्य नाही. पाण्याचं प्रेशर खूप आहे आणि त्याच्यामुळे काढलेलं नाही. चला कशेळी बीचवरून आपण निघालेलो आहोत. पुन्हा एकदा पायपीट आहे. 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे. शौर्या दमलेली आहे. पाण्यात तर खेळता आलं नाही. तुम्ही पाहिलंच लाटांचा जोर इतका होता की अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे पुढे बघू आपण आता गणपतीपुळे किंवा पुढच्या बीचवर तिथे शौर्याला खेळण्यासाठी. आणि शौर्या पूर्ण दमून गेली आणि आता रिव्हर्स चालत चाललेलो आहोत, कारण रोडचं काम सुरू असल्यामुळे गाडी आलेली नाही. खूप मोठमोठी खडी होती इकडे, त्याच्यामुळे सावलीत आल्यावर बरं वाटतं जरा. म्हणून झाडांचं महत्त्व आहे. आता पाहिलं तसं तर 10:30 पावणे 11च्या आसपास वाजलेले आहेत, पण इतकं कडक ऊन लागतं. तेवढ्यात या झाडांची सावली किती आल्हाददायक वाटते. आणि पुन्हा एकदा उन्हात आम्ही आलेलो आहोत. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो नक्की सांगा. अजून खूप ठिकाणं आहेत, शक्य तेवढं घेऊयात आपण. काय काय करतो पाहूया. आणि काल खूप मजा आली. म्हणजे बीचमध्ये असं आधी माझा आणि त्रिशीचं रडायचं सुरू होतं की आम्हाला पोहायचं, पण संध्याकाळ झाली
असं पाण्यात आम्ही एका बीचवरती गेलो होतो, तिकडे फक्त आम्हीच होतो, खेकडे वगैरे होते. आणि तेव्हा माझा त्रिशूचा खूप हट्ट सुरू होता सकाळी की आम्हाला पोहायचे, म्हणून आम्ही संध्याकाळी पाण्यात पोहलो. त्यात खूप मजा आली. थांब ना, हात काढ. आळणी दिलंय. कसलं कठीण आहे बघा. इकडे इकडे सांगा इकडे. आपण आता आहे इथे मिऱ्या बीचच्या इथे अलीकडेच बोट आहे एक तिथे, आणि आपण त्या बोटीच्या मार्गाकडे जात आहोत. इथे नारळाची बाग आहे, दुतर्फा नारळाची छान झाडी आहे आणि मधून छान असा गारवा आहे, गार आहे. शौर्याला झोपेतून उठवले आणि आता आम्ही चाललेलो आहोत या बोटीकडे. या बोटीचा इतिहास माहीत नाही आहे खरं, शोधला पाहिजे. मिऱ्या बीचवर इथे भाटेच्या शेजारीच रत्नागिरीच्या बाजूला हेच ते जहाज आहे. कसलं जहाज डेंजर आहे. आता तिथे नारळाशी जाऊ आपण. असलं तुफान आहे, किती गंजलंय ते. गंजले कधीच असलं कोणत्या साली आलं असेल हे. याच्यावर लिहिलेलं दिसतंय काहीतरी NTBASF4STAR स्टार. त्याच्यावर काय काय लेटर्स पण आहेत, परफेक्ट वाचता येत नाही, गंजलंय आणि त्याचे थोडे थोडे तुकडे निघालेले, त्याच्यामुळे तसं वाचणं अवघड आहे. केवढं भलं मोठं अवाढव्य जहाज आहे. अरे त्यांनी किचन सोबत ठेवलं. वा, असं पाहिजे. बिया घ्या. सगळ्यात क्यूट झाड. क्यूट स्पर्श. वाव, सगळ्यात मोठं लागायचं पान. बस आता चला चला, सगळेजण. तर आपण आत्ता चाललेलो आहोत आरेवारे बीचला, आणि इथून गाडी पार्क केल्यावर साधारणतः 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरच लगेचच बीच आहे. गावाचं नाव आरे बीच आहे. गावाचं नाव आरे बीच आहे. गावाचं का बीचचं? गावाचं नाव आरे आहे आणि बीचचं नाव आरेवारे असं आहे. आणि छान सुरूची झाडं आहेत, किती उंच तुम्ही बघताय, एकदम उंचच्या उंचशी सुरूची झाडं आहेत. दुतर्फा झाडं आहेत, पायवाट आहे आणि खूप उंच उंच झाडं आहेत. हे बघा, उंचच्या उंचाची ही म्हणजे मला असं ह्याच्यामध्ये चालताना वाटतंय काय काय राहतं आपण जंगलात निघालं आज, कारण की कोकणात अशी खूप सारे आंब्याची वगैरे. इथे झिपलाईनची पण सुविधा आहे आणि डेंजर आहे झिपलाईन म्हणजे.
मला ना झिपलाईन करायचंय पण आई मला कधी करूनच नाही देणार. करून देणार पण त्याला मोठी झाल्यावर करून देणार, लगेच नाही लहान. मोठी झाल्यावर म्हणजे तोपर्यंत ही बोलणार नको बाई तिला झिपलाईन करायचंय, आई करून नाही देणार म्हणजे मोठे झाल्यावर कर. आणि हे इकडे झिपलाईनचं स्टेशन आहे आणि इथून ते तिकडे आहे त्या तिथे. हा आपण त्या स्पॉटला आत्ता गेलो होतो तिथे आणि तिथून झिपलाईन इथे इथं हे टोक. आणि चक्क खाली जी रेती आहे ना पायाला भासतीये. चालतोय आम्ही दोघी तर भयान भासतंय सगळं. ऊन आहे कडक, भर उन्हात चाललेलो आहोत. नको शौर्या ड्रेस खराब होईल. इकडे यायचं म्हणजे फक्त ड्रेस भरपूर आणायला हवेत, मगच बीच फिरण्यात मजा आहे. हा सागरी किनारा ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा. चला आई हे तोडलं पायानं तोडलं सगळं. चला. ह्याच्यात शंका आहे. वा वा वा. चलो. सगळ्याला शंका दिसले का? दिसले. दिसले असले तर कमेंट्स मध्ये माझा नाही अवतार. ओ इकडे आहे मी. इथे काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळे सगळं पॅक केलंय. यांचं रील चाललंय इकडे वाटतं. त्याला काय नाही होत, चल. चला. आणि आता आपण आहे गणपतीपुळ्याच्या बीचवर. हळू, खूप पुढे जाऊ नको शौर्य, थांब. इकडे हात पकड. त्रिशाचा रडून गोंधळ आहे. आणि असं लाटा बसा. बस बस. एवढं काही नाही वाटत. सकाळच्या पाण्याचं काय एवढं भीती वाटत. हे असं नॉर्मल. ते खूपच म्हणजे तेवढ्याच चिंचोळा भागात आणि खूप मोठ्या लाटा होत्या. त्या पुढं लाटा आहेत ना तशा लाटा त्या जवळ येत होत्या. चला 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 दिदू, चल सगळे निघाले. चला सगळे निघाले. चल ये मोठी लाट आली दिदू.